बारामती मतदारसंघामध्ये नोरा कुस्ती. काय खरं आणि काय खोटं हे उलगडून या ठिकाणी सांगणार आहोत. म्हणून तुम्ही जाऊ नका कुठं, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. मित्रांनो, महाराष्ट्रामधील हाताच्या बोटावरती मोजण्यासारखी काही लोक जाणून बुजून शरद पवार साहेबांबद्दल उलटसुलट चर्चा करत असतात. महाराष्ट्रामध्ये शरद पवार आणि अजित पवार या नाण्याच्या दोन बाजू आहेत. हे दिसायला जरी तुम्हाला वेगवेगळे वाटत असले तरी ते आतून एकच आहेत असं बऱ्याच लोकांचं या ठिकाणी म्हणणं आहे. काही लोक तर असं म्हणतात की पवार साहेबांनीच अजितदादांना भारतीय जनता पार्टीशी युती करण्यासाठी सांगितलेलं आहे. म्हणून शरद पवार साहेबांबद्दल जाणून बुजून गैरसमज पसरवले जातात. महाराष्ट्रातल्या मोठ्या शहरातून जर तुम्ही ट्रॅव्हल करत असाल, सहलीला जात असाल, तर सहज एखादा कुठंतरी मोकळा प्लॉट तुम्हाला दिसला तर या प्लॉट बद्दल सुद्धा गैरसमज लोकांमध्ये पसरवले जातात. मोकळा प्लॉट आहे म्हणजे तो शरद पवार साहेबांचा प्लॉट आहे. एखादी मोठी सोसायटी किंवा मोठी कॉलनी जरी तुम्हाला दिसली, म्हणजे म्हाडासारखी कॉलनी असेल, लवासासारखं प्रकरण असेल, नांदेड सिटी असेल, तर सहजच पवार साहेबांची सिटी आहे म्हणून सांगितलं जातं. म्हणजे मोठ्या माणसांवरती चुकीचं खापर फोडायची पद्धत या महाराष्ट्रामध्ये रूढ झालेली आहे. त्याच धर्तीवरती बांधवांनो, आज चर्चा कशाची होतीये तर बारामती लोकसभा मतदारसंघ सुद्धा हा जाणीवपूर्वक युती करून लढवला जातोय. म्हणजे सेटलमेंट या मतदारसंघामध्ये झालेली आहे. इथे एक नुर्रा कुस्ती घडवली जाते असं जनमानसांमध्ये एक खोटा प्रचार केलेला आपल्याला दिसून येतोय. म्हणून याविषयी सविस्तर चर्चा करणं आज मला महत्वाचं वाटतंय. म्हणून याविषयी आपल्या चॅनलवरती आज आपण चर्चा करत आहोत. बांधवांनो, माझ्या मताशी आपण सहमत असावं असं बिलकुल नाही. माझ्यापेक्षा आपलं मत वेगळं असू शकतं. म्हणून जे जे चांगलं आहे ते घ्यावं, बाकीचं सोडून द्यावं अशी विनंती या चॅनलच्या माध्यमातून आपणाला या ठिकाणी करतो. मित्रांनो, बारामती मतदारसंघामध्ये सलग 6 वेळा शरद पवार साहेब यांनी प्रतिनिधित्व केलेले आहे. आणि याच मतदारसंघ ज्यावेळेस पवार साहेबांनी आपल्या मुलीसाठी सोडला, म्हणजे सुप्रियाताई सुळेंसाठी सोडला, तर गेल्या 3 टर्म त्या ठिकाणच्या खासदार या लोकप्रिय खासदार म्हणून सुप्रिया सुळे राहिलेले आहेत. आणि या मतदारसंघामध्ये त्यांनी अनेक समाज उपयोगी कामं सुद्धा केलेली आहेत. बारामती मतदारसंघातील रस्ते प्रामुख्याने सुप्रियाताई सुळे यांच्यामुळे सुधारलेले आहेत. म्हणजे तो ग्रामीण भाग असेल किंवा शहरी भाग असेल, पाण्याची योग्य सुविधा सुद्धा बारामतीमध्ये आणि इतर शहरांमध्ये, इतर तालुक्यांमध्ये सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून झालेली आहे. अनेक तळ्यांची स्वच्छता सुप्रियाताई सुळे यांच्या खासदारकीच्या निधीमधून झालेली आपल्याला पाहायला मिळून येते. बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये बांधवांनो 6 विधानसभा येतात. म्हणून बांधवांनो, पहिल्यांदा जर आपल्याला विचार करायचा असेल तर या 6 विधानसभा ज्या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतात त्यांचा विचार करणं तेवढंच महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये प्रामुख्यानं बारामती विधानसभा मतदारसंघ याच्यामध्ये येतो. 2 नंबरला इंदापूर विधानसभा मतदारसंघ येतो. 3 नंबरला दौंड विधानसभा मतदारसंघ येतो. 4 नंबरला पुरंदर मतदारसंघ याच्यामध्ये येतो. 5 नंबरला हवेली मतदारसंघ याच्यामध्ये येतो. आणि भोरवेलला मिळून एक मतदारसंघ बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येतो. बांधवांनो, या 6 विधानसभा मतदारसंघाचा मिळून बारामती लोकसभा मतदारसंघ तयार होतो. आणि याच लोकसभा मतदारसंघाचे आमदार कोण कोण आहेत त्याचा सुद्धा चर्चा आपल्याला या माध्यमातून करावीशी लागेल. आता बारामतीचे विद्यमान आमदार आपल्याला माहिती आहे अजितदादा पवार आहेत. इंदापूरचे दत्तात्रय मामा भरणे आहेत. दौंडचे ॲडव्होकेट राहुल कुल आहेत. पुरंदरचे संजय दादा जगताप या ठिकाणी आहेत. हवेलीचा आपण विचार केला तर भारतीय जनता पार्टीचे भीमराव तापकीर आहेत. भोरवेलला मुळशीचा जर आपण विचार केला तर संग्रामदादा थोपटे जे काँग्रेसचं सध्याचे विद्यमान आमदार आहेत. बांधवांनो, या मतदारसंघाचा आता बारामती लोकसभा मतदारसंघाला कसा उपयोग होणार आहे ते सुद्धा या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. बारामतीचा जर विचार केला तर अजितदादा पवार अनेक वर्षापासून स्थानिकचे आमदार आहेत. त्यांनी बारामती मतदारसंघावरती त्यांची प्रमुख पकड आहे. अनेक कार्यकर्ते त्यांनी बारामती विधानसभेतून घडवलेले आहेत. अनेकांना त्यांच्यामुळे फायदा झालेला आहे. म्हणून बारामती मतदारसंघाचा जर विचार केला, बारामती विधानसभेचा जर विचार केला तर अजित पवार यांचं प्रबळ नेतृत्व किंवा प्रबळ पकड या मतदारसंघावरती आहे. इंदापूर तालुक्याचा जर विचार आपण केला तर भरणे मामा त्या ठिकाणी सध्याचे आमदार आहेत. ते अजित पवार गटाचे एक महत्वाचा स्तंभ आहे. अजित पवार गटाशी ते कटिबद्ध आहेत.
त्याच्या अगोदर हर्षवर्धन पाटील त्या ठिकाणचे स्थानिक आमदार होते, काँग्रेसचे आमदार होते. हर्षवर्धन पाटलाला पाडण्यासाठी अजित पवारांचा मोठा सहभाग या ठिकाणी होता. म्हणून आता हर्षवर्धन पाटील कोणाला सपोर्ट करतात हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं आहे. दौंडचा जर विचार आपण केला तर पाठीमागल्या लोकसभेचा विचार करता राहुलदादा कुल यांच्या सुविद्य पत्नी कांचनताई कुल या मतदारसंघामध्ये भाजपच्या उमेदवार होत्या आणि थोडक्याच फरकानं त्या या मतदारसंघामध्ये हरलेल्या होत्या. दौंडचे सध्याचे विद्यमान आमदार राहुल कुल आहेत आणि ते भारतीय जनता पार्टीचे आमदार आहेत. म्हणून भारतीय जनता पार्टी आणि अजितदादा पवार गट एकत्र युतीमध्ये असल्या कारणानं या ठिकाणी राहुल कुल यांचा फायदा निश्चितच अजितदादा पवार गटाला होऊ शकतो. आणि पुरंदर तालुक्याचे विद्यमान आमदार संजय काका जगताप आहेत, ते काँग्रेसचे उमेदवार आहे. काँग्रेस हा राष्ट्रवादी काँग्रेसचा एक भाग असल्यामुळं निश्चितच संजय जगताप यांचा पाठिंबा शरद पवार साहेब यांच्या गटाला होईल. आणि त्या ठिकाणचे पूर्वीचे आमदार विजयबापू शिवतारे हे अजितदादा पवार यांचे कट्टर विरोधक आहे. कारण अजितदादा पवार यांनी शिवतारे बापू यांना पाडण्यासाठी टोकाचे प्रयत्न केलेले होते. तुम्हाला पाडल्याशिवाय मी गप्प बसणार नाही असं भरसभेतून सांगितलेलं होतं. म्हणून विजयबापू शिवतारे सुद्धा आता कुणाला या ठिकाणी महत्व देतात, कुणाच्या पाठीशी उभे राहतात ते सुद्धा पाहणं या ठिकाणी महत्वाचं ठरणार आहे. हवेलीचा जर आपण विचार केला तर हवेली काही शहरी आणि काही ग्रामीण भागाला टच झालेला हा विधानसभेचा भाग आहे. याचं नेतृत्व हवेलीचे भाजपचे आमदार भीमराव तापकीर हे करतात. आपण हवेलीचा जर विचार केला तर मला असं वाटतंय की उरळी कांचन असेल, लोणी काळभोर असेल, हडपसरचा काही भाग असेल किंवा इकडे कोंडवा, धायरी, वडगाव या भागांचं नेतृत्व बघता इथं अजितदादा पवार आणि सुप्रिया सुळे यांचं सुद्धा प्रतिनिधित्व महत्वाचं ठरणार आहे. काही लोक शरद पवार साहेब यांच्या गटाकडे जातील तर काही लोक अजितदादा पवार यांच्या गटाकडे राहतील. म्हणून हे दोन्हीकडे हे या ठिकाणचे हवेलीचे मतदार राहतील हे सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. भोरवेल्ल्याचा जर आपण विचार केला तर त्या ठिकाणचे स्थानिक आमदार संग्राम थोपटे हे काँग्रेसचे आमदार आहेत. ते 2-4 टर्म त्या ठिकाणी निवडून आलेले आहेत आणि थोपटे साहेब पहिल्यापासून शरद पवार गटाचे एक कट्टर समर्थक म्हणून या ठिकाणी पाहिले जातात. म्हणून संग्रामदादा थोपटे हे सुप्रियाताई सुळे यांच्या सोबत राहतील तर मोठा फरक भोर आणि वेल्ल्यामधून मोठी ताकद सुप्रियाताई सुळे यांना भेटण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. बांधवांनो, हा 6 विधानसभेचा जर आपण प्रामुख्याने विचार केला तर प्रमुख दावेदार म्हणून सुप्रिया सुळेंचं नाव या ठिकाणी आपल्याला घ्यावं लागेल. आता बांधवांनो, गेल्या 3 टर्म मध्ये सुप्रियाताई सुळे या लोकसभेच्या खासदार राहिलेल्या आहेत. आता 2009, 2014 आणि 2019 या 3 वेळा त्या सलग या ठिकाणी विजय झालेल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार बांधवांनो ही आकडेवारी सुद्धा महत्वाची विचारात घ्यायला लागणार आहे. तर या मतदारसंघामध्ये 21,14,663 मतदार होते. लक्षात घ्या, 21,14,663 मतदार होते. त्यापैकी पुरुष 11,12,375 होते आणि महिला 10,02,273 अशा मिळून त्या ठिकाणी मतदानाची आकडेवारी होती. 33 तृतीयपंथी होते तर 5,486 ही पोस्टल मतं त्या ठिकाणी पडलेली होती. 2019ला सुप्रियाताई सुळे ह्या 1,55,734 मतांनी या ठिकाणी विजय झालेल्या होत्या. म्हणजे मोठ्या फरकाने त्या मागल्या 2019ला सुप्रियाताई सुळे या विजय झालेल्या होत्या. तर दुसऱ्या क्रमांकाला भाजपच्या उमेदवार कांचनताई कुल या ठिकाणी राहिलेल्या आपल्याला दिसून येतात. त्या 5,30,940 मते त्यांना पडलेली होती. तिसऱ्या क्रमांकाचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला विचार करावा लागेल. तर वंचितचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकाला राहिले होते नवनाथ पडळकर. त्यांना 44,134 मतं या मतदारसंघामध्ये पडलेली होती. म्हणजे बांधवांनो, हा मतदारसंघ कशा पद्धतीने विखुरला गेला आहे किंवा डिवाइड बाय कशा पद्धतीने झालेला आहे त्याचा सारासार विचार आपल्याला या ठिकाणी करावा लागेल. आता शरद पवार साहेबांनी जी ताकद या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये उभी केलेली होती ती ताकद आता डिवाइड बाय 2 झालेली आहे. जेव्हापासून राष्ट्रवादीमध्ये फूट पडली तेव्हापासून राष्ट्रवादीतला एक मोठा गट शरद पवार साहेबांना फुटून अजितदादा पवार यांच्या सोबत युतीमध्ये गेला. त्याच्यामध्ये खंदे समर्थक म्हणून जर आपण विचार केला तर प्रफुल्ल पटेल होते, छगन भुजबळ होते, दिलीप वळसे पाटील होते, दिलीप मोहिते पाटील होते, धनंजय मुंडे होते, अमोल मेटकरी होते, हसन मुश्रीफ होते, तटकरे होते, झिरवळ होते. म्हणजे असे अनेक खंदे समर्थक, शरद पवार साहेबांचे खंदे समर्थक फुटून राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार या गटासोबत गेलेले आहेत.
राष्ट्रवादीची जी मोठी ताकद शरद पवार साहेब यांनी उभी केलेली होती त्याच्यामध्ये आता आपल्याला दुफळी निर्माण झालेली पाहायला मिळून येते आणि त्यामुळे राष्ट्रवादीला मोठा फटका महाराष्ट्रामध्ये बसल्याशिवाय राहणार नाही. आता सध्याची परिस्थितीचा जर विचार केला तर पुण्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादा पवार आहेत. ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आहेत. त्याच पद्धतीनं महाराष्ट्रामधले सध्याचे ते उपमुख्यमंत्री आहेत. म्हणून सत्तेमध्ये अनेक जणांना वाटा हवा आहे. म्हणून अनेक आमदार खासदार किंवा कार्यकर्ते त्यांच्या सोबत आहेत. कुठल्या ना कुठल्या पदाची लालसा करता, कुठल्या ना कुठल्या कामाची लालसा करता काही लोक त्यांच्या सोबत आहेत. लढाई मोठी चुरशीची ठरणार आहे, पण ही कुस्ती नुर्रा कुस्ती बिलकुल नाही, तर ही सरळ सरळ लढत आहे. हे सुद्धा आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. पण नुसतं बारामती सुधरून चालणार नाही, तर बाकीच्या तालुक्यांना सुद्धा पवार साहेबांनी काय दिलं हा सुद्धा सरळ सरळ विचार करणं तितकाच महत्वाचा ठरणार आहे. पण आज रोजी शरद पवार साहेब आणि अजितदादा पवार यांच्या अस्तित्वाची लढाई मात्र याच बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. सुप्रिया सुळेंनी संसद रत्न म्हणून अनेक पुरस्कार मिळवले, तर ते संसद रत्न पुरस्कार आज या मतदारसंघामध्ये त्यांना कामी येतील का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. बारामती लोकसभा मतदारसंघातील जनता मात्र कुणाच्या पाठीमागं ठामपणे उभी राहते तो येणारा काळच ठरवेल. आणि कुणाच्या अंगावर गुलाल पडेल हे सुद्धा सध्या सांगू शकत नाही. बारामती मतदारसंघातील लढत मात्र चुरशीची लढत ठरणार आहे, हे मात्र तेवढंच खरं आहे. सध्या महाराष्ट्रातलं राजकारण पाहता मराठा आणि ओबीसी हा संघर्ष पेटलेला आहे. आता मराठा कुणाच्या बाजूने जातो आणि ओबीसी कुणाच्या बाजूने जातो हे सुद्धा पाहणं तेवढंच महत्वाचं ठरणार आहे. म्हणून बांधवांनो, बारामती लोकसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. येणारा काळच ठरवेल या ठिकाणचा दावेदार खऱ्या अर्थानं कोण आहे. तुर्तच एवढं. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा ही विनंती या माध्यमातून आपणाला करतो. ठिकाणी आपली रजा घेतो, थांबतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.